तर आपण भंडारा जिल्ह्यातील म्हणजे भंडाऱ्याच्या बाजूलाच आहे. भंडारा पवनी महामार्गावर हे जे आपल्याला हिरवं हिरवं दिसतं ना, तिथं आपण पहा. आणि हे धानाचे पीक आहे. ते सर्व धान आहे. धान मुख्य पीक धान आहे. आणि हा उन्हाळी धान आहे. आज पहा 1 मे आहे. उन्हाळा प्रखर आहे आणि या परिस्थितीत धानाची पिकं असे डौलाने रुबाबाने पहा कसे हिरवे हिरवे रूट आहे. भंडाऱ्यावरून येत आहे आणि इकडे पवनीला जात आहे. पहा असं असं पवनीला जात आहे. पवनीच्या मग समोर निलज आहे, इकडे नागपूर आहे, इकडे चंद्रपूर आहे आणि तिकडे मग इकडे नागपूर, तिकडे बुटीबोरी, हिंगणघाट, वडकी, पांढरकवडा, आदिलाबाद आणि थेट कन्याकुमारीपर्यंत. आता पहा रूट आहे असा. इथे दवडी पार आणि अंबाडी या गावाच्या मधोमध आपण पहा धान पीक आहे नुसते. हा उन्हाळी धान आहे. हा जो दिसतो ना उन्हाळी धान, तर 4 महिन्याचा आहे. त्याच्यानंतर इथे धान येतो. आणि या उन्हाळी धानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की पावसाळी धानापेक्षा सुद्धा जास्त पीक होते. कारण पावसाळ्यामध्ये पाऊस असतो, कधी कधी खूप गवत होते, त्याच्यामुळे मग तो धान फारसा येत नाही. पण उन्हाळ्यात तसं काहीच होत नाही. इथं पहा ना, इथं आताही उन्हाळ्यामध्ये पहा उन्हाळा आहे. पहा पाणी दिसतं ना तुम्हाला. हे बा हा सर्व धान पाणी दिसतं पहा इकडे. एवढं पाणी आहे भंडाऱ्यामध्ये. त्याच्यामुळे हा धान खूप प्रमाणात होतो आणि वर्षभर इथे लोक धान घेतात. या रोडच्या बाजूचं हे आहे. आणि आता आपण इकडे पाहूया. पहा इकडे पलीकडे पहा पहा तिकडे हिरवं हिरवं. परत तिकडे आणि हे आले इकडून इकडे चालेल. ठीक.